नमस्कार. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती एक एक चाल अशी खेळली जाते आहे, ज्या चालीच्यामुळे या युद्धातली रंगत, भीषणता अधिकच वाढत चालली आहे. कृष्णानं निर्णय घेतलाय की या युद्धभूमीवरती आता भीमाच्या पुत्राला आलं पाहिजे आणि घटोत्कचाला पाचारण केलंय. तिथे अलंबुश आणि घटोत्कच यांच्यामध्येही महाभयंकर युद्ध झालंय. पण घटोत्कच या सगळ्यावरती भारी पडतोय. प्रचंड शक्तिशाली असलेला घटोत्कच आपल्या बळानं कौरव सेनेची दानादान उडवून टाकतोय. कौरव सेना या घटोत्कचाच्या लढाईने इतकी हतबल झाली आहे की याला आवरायचं कसं असा प्रश्न कौरव सेनेच्या समोर आहे. आणि दुर्योधन त्याला आवरण्यासाठीचा मार्ग घेऊन कर्णाकडे जातोय. कर्णाला म्हणतोय, मित्रा, आता तुझ्या वासवी अस्त्राचा उपयोग करण्याची वेळ आलेली आहे. पण कर्णानं ते अस्त्र दडवून ठेवलंय, लपवून ठेवलंय, रिझर्व ठेवलंय, राखीव ठेवलंय. त्याला ते अस्त्र अर्जुनाच्या विरोधात वापरायचं आहे, कारण ते बिनतोड आहे. अर्जुनाच्या विरोधामध्ये वापरलं की अर्जुन त्याचा प्रतिकार करू शकणार नाही आणि अर्जुनाचा त्या युद्धात खात्मा होईल याची खात्री करणारा आहे. म्हणून कर्ण ते अस्त्र वापरत नाहीये आणि अन्य कोणत्याही अस्त्राला घटोत्कच भीक घालत नाहीये. दुर्योधनाला ही इच्छा होणं बघा काय प्राक्तन असतं. आणि नेमकं कृष्णाला हेच हवंय. दुर्योधन कर्णाकडे जाऊन मागणी करतोय, मित्रा, आता तू तुझं ते वासवी अस्त्र वापर आणि या अजस्त्र राक्षसाला संपव. दुर्योधनाच्या बोलण्यामध्ये अगतिकता आहे, याचना आहे, हतबलता आहे. आणि कर्णासारखा मित्र, लोक मला म्हणतात तुम्ही कर्णाच्या बाजूनी खूप वाईट बोलता, कर्णाचा द्वेष करता. मी अजिबात तसं करत नाहीये. मी फक्त एवढंच सांगतो की कर्णाची बाजू चुकली आहे. आपल्या मित्राच्या चेहऱ्यावरती अगतिकता नको आहे, आपल्या मित्राकडून याचना नको आहे, अशी तीव्रतर भावना असलेला कर्ण आहे. भलेही त्यात आपलं नुकसान होईल, हरकत नाही, पण आपल्या मित्राला याचकासारखं आपल्याकडे काही मागायला लावायचं नाही, अशी कर्णाची भावना आहे. आणि कर्णाच्या याच भावनेला दुर्योधनांनी ओळखलंय आणि त्याने घटोत्कचावर ते बाण चालवायला लावलाय. कर्ण चुकलाय कुठे बघा. मित्र कुणाला समजतोय? कर्णाची चूक बाण चालवण्यात नाहीये, कर्णाची चूक दुर्योधनाला मित्र समजण्यात आहे. जगातली सगळीच वाईट माणसं तुमच्या कामाला येऊन तुमचा मित्र असल्याचं, तुमचं चांगलं असल्याचं भासवत असतात. पण त्या भासविण्याच्या मागे सुद्धा त्यांचा स्वार्थ असतो, हे लक्षात ठेवा. कोणतंही क्षेत्र घ्या, व्यवसायाचं घ्या, उद्योगाचं घ्या, राजकारणाचं घ्या. मी तुझ्यावरती उपकार केले आहेत, मी आत्तापर्यंत तुझी मदत मागितली नाही, मी तुला मदत कर असं म्हणालोही नाही, असं म्हणून तुम्ही हे करायला पाहिजे होतं, ते केलं नाही, म्हणजे तुम्ही माझे मित्र नाहीत, असं सांगणारी माणसं स्वार्थी असतात. आणि ती स्वार्थी माणसं त्यांच्या स्वार्थाकरताच तुम्हाला मदत करत असतात. मित्र असल्याचं भासवत असतात, दाखवत असतात. हाती एक शस्त्र असलं पाहिजे, हाती एक योद्धा असला पाहिजे. गरजेच्या क्षणाला कुणावर तरी वार करायला एखादं अस्त्र आपल्या हाती असावं, यासाठी त्यांची व्यवस्था चालू असते. दुर्योधनाने असंच केलं होतं. असंच म्हणजे हे सांगत असताना मला सुद्धा काही गोष्टी माझ्या आठवत आहेत, तुम्हाला तुमच्या आठवाव्यात. म्हणजे अॅनालायझरच्या आरंभाला तुमच्यासाठी मदत करायला मी कधीही तयार आहे असं म्हणून माझ्याकडून काहीतरी काम करून घेता येऊ शकेल असा विचार करणाऱ्या माणसांनी जेव्हा मी ते केलं नाही, तेव्हा मी तुम्हाला मदत करायची इच्छा व्यक्त करून सुद्धा, मैत्रीचा हात पुढे करून सुद्धा तुम्ही तो निवडला नाही असं म्हणणारी चिकार माणसं माझ्याकडे आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यातली तपासून बघा. प्रत्येक वेळी आपला करणं चालू असतं. गरज आहे, आवश्यकता आहे, आणि त्या वेळेला काहीतरी धातुर मातुर मदत करा आणि आपल्या फायद्यासाठी वापरा, हे धोरण आहे.
दुर्योधनाने हेच धोरण कर्णाच्या बाबत अवलंबलं आणि कर्णाला आपलं करण्याचा प्रयत्न केला. आणि परिणाम, कर्णाचा आयुष्यात जपलेलं अस्त्र वापरल्या गेलं. बघा, मी माझा कर्ण कसा होईल ते सांगतोय तुम्हाला. मी समजा मला कोणी मदत केली, अनलायझर नावाच्या एका व्यवस्थेचं एक योग्यता मिळाली आहे, विश्वासार्हता मिळालेली आहे, तिची एक पात्रता तयार झालेली आहे आणि ही विश्वासार्हता मी कोणाच्या तरी भल्यासाठी वापरली, ती संपली ना, माझं अस्त्र संपलं. म्हणून आपल्या आयुष्याचा कर्ण होऊ देता कामा नये. श्याम पाठकांनी, माजलगावचे श्याम पाठक कर्ण मांडायचे, त्यांनी सांगितलेल्या कर्णाची व्याख्या खूप सुंदर आहे. माणसाची उदंड इच्छा, दैवाचा उलटा न्याय, त्यात अडकलेले माणसाचे पाय आणि त्यानंतर होणारी हाय हाय, हाच कर्णाच्या आयुष्याचा न्याय. नेहमी असा कर्ण होत आलेला आहे. आणि इथे सुद्धा कर्णाच्या आयुष्यातल्या सर्वात मोक्याच्या क्षणी त्याच्या कामाला येणारं अस्त्र, त्याची गुणवत्ता सिद्ध करणारं अस्त्र, त्याचा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी संपवणारं अस्त्र दुर्योधन त्याच्या मागचं किटाळ संपवण्यासाठी वापरायला सांगतो. वापर, घटोत्कचाला मारून टाक. शेवटी आपल्या मित्राची याचना बघून ते कर्णाला राहवत नाही आणि तो संधान साधतो त्या वासवी शक्तीच्या अस्त्राचं. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती जो विध्वंस चालवलेला असतो घटोत्कचाने, त्या विध्वंसाला थांबविण्यासाठी मोठ्या जड अंतःकरणाने मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी आवाहन केलं जातं आणि ते वासवी अस्त्र येतं. ते वासवी अस्त्र हा हा म्हणता आल्याबरोबर कर्ण घटोत्कचावरती सोडतो आणि ज्या क्षणी कर्णाच्या भात्यातून प्रत्यंचेला लागून ते अस्त्र सुटतं, त्या क्षणी इकडे भगवान श्रीकृष्ण सुटकेचा निश्वास सोडतात. कारण इंद्राचा शब्दही खाली पडू द्यायचा नाही, त्याचा मानही राखायचा आणि आपल्या शिष्याला सुरक्षितही ठेवायचा. पण घटोत्कचाचा बळी जाणार असतो, हे लक्षात ठेव. हा हा म्हणतात ते अस्त्र सुटतं आणि महाकाय अशा घटोत्कचाच्या छातीचा वेध घेऊन ते थांबतं. प्रचंड प्राणांतिक वेदना, छातीचा वेध घेतलाय आणि आता घटोत्कच संपणार. आता घटोत्कच संपणार अशी वेळ आल्याबरोबर भगवंत घटोत्कचाला सांगतात, घटोत्कचा, तुझ्या आयुष्याचा अंत आता जवळ आला आहे. आपल्या पित्याची मरतानाही सेवा करण्याची संधी तुला मिळालेली आहे. तेव्हा तू तुझ्या शरीराचा आकार जेवढा प्रचंड करता येईल तेवढा प्रचंड वाढव. घटोत्कच देखील आपल्या पित्याची सेवा करण्यासाठी आपल्या शरीराचा आकार प्रचंड वाढवत जातो आणि सांगतो की आता या युद्धभूमीवर तुला कौरवाच्या बाजूला जाऊन कोसळायचं आहे आणि मगच प्राण सोडायचा आहे. घटोत्कचाचा आकार इतका वाढलाय की आकाशाला डोकं भिडतंय की काय वाटू लागलाय. आणि तसाच महाकाय घटोत्कच आपल्या देहाला कौरवाच्या बाजूनी टाकून देतो आणि घटोत्कचाचं प्राणोत्क्रमण होतं. अवाढव्य विशाल काय देहाच्या खाली कितीतरी रथ, हत्ती, घोडे, माणसं चिरडली जातात आणि मरता मरता सुद्धा घटोत्कच कौरव सैन्याचं प्रचंड नुकसान करूनच कोसळतो. आपला पुत्र कर्णाच्या वासवी अस्त्राने जखमी झालाय आणि तो कौरव सैन्यावर तुटून पडलाय आणि तिथेच त्याचं प्राणोत्क्रमण झालंय हे भीमाच्या लक्षात येतं. आणि पांडवांच्या दुसऱ्या पुत्राचा हत्या झालेली असते. दुसरा पुत्र या युद्धात कामी आलेला असतो. पहिला अभिमन्यू आणि दुसरा घटोत्कच. पण घटोत्कचाचे प्राण घेतल्याचा आनंद कौरवांना साजरा करता येत नाही, कारण त्यानं आधी अनेक योद्ध्यांना संपवलेलं असतं आणि मरता मरता सुद्धा शेकडो योद्ध्यांचा बळी घेऊनच तो मेलेला असतो. अपरिमित अशा स्वरूपाची हानी कौरवांच्या सैन्याची केलेली असते. भीम ते बघतो, प्रचंड चिडतो, रागावतो आणि मोठ्या त्वेषाने कौरव सैन्यावरती तुटून पडतो. आता अर्जुन आणि भीम
हे दोघेही आपला व्यक्तिगत राग काढण्यासाठी कौरवाच्या सैन्यावर तुटून पडलेले असतात. बघूया काय होतंय ते पुढच्या भागामध्ये.